नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे उपेक्षा. कथा कुमुद बोरासकर. आज प्रथमच अनुभवाला जाणवलं की नेहमी मैत्रिणीमध्ये किंवा बहिणीप्रमाणे वागणाऱ्या तिच्या आईचं आणि अनिशा काकूचं वागणं काहीतरी वेगळं वाटतंय. अनिशा काकू जरा टेन्शनमध्ये दिसत होती. आईनं वारंवार तिला विचारलं तेव्हा तिनं जरा बिचकतच सांगितलं, माझा चुलत भाऊ सलील इथं ट्रेनिंगसाठी येतो आहे. तशी त्याची राहण्याची व्यवस्था त्यांच्या कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये केलेली आहे. पण सुट्टीच्या दिवशी सणावाराला तो इथं येईल. तर मग इतकी काळजीत का आहेस तू? नाही आला तर आपण त्याला गाडी पाठवून बोलवून घेऊ, शीतलनं अनुभवाच्या आईने उत्साहात म्हटलं. काळजीचीच बाब आहे शीतल वहिनी. माझ्या आईनं मला फोनवर समजावून सांगितलं आहे. तुझ्या घरात तरुण पुतण्या आहेत. त्यांच्या मैत्रिणी घरी येतील जातील. अशा वेळी सलीलसारख्या तरुण मुलाचं तुझ्या घरी येणं बरोबर नाही. पण मग त्याला येऊ नको हे सांगणं बरोबर आहे का? तेच तर मला समजत नाही आहे. म्हणूनच मी काळजीत आहे. मी असं करते, सलीलला आल्या आल्या सांगेन की नक्की गोलूचा जसा तू मामा आहेस तसाच अनुबा अजयाचाही मामा आहेस. म्हणजे अगदी प्रथमपासून तो या नात्यानं या तरुण मुलींकडे बघेल, अनिशानं म्हटलं. सांगून बघ. पण हल्लीची तरुण मुलं असं काही मानत नाहीत. आता शीतलच्याही सुरात काळजी होती. असं करूयात का? सलील येईल तेव्हा मी त्याला माझ्या खोलीतच घेऊन जाईन. म्हणजे घरात इतरत्र त्याचा वावर नकोच. अनिशानं तोडगा काढला. बघ बाई, तुला जसं योग्य वाटेल तसं कर. एवढंच बघ की सलीलचा अपमान होऊ नये आणि त्याला आपलं वागणं गैर वाटू नये. शिवाय काही वावंगही घडू नये. शीतल अजूनही काळजीतच होती. अनुभानं हे सर्व ऐकलं आणि ठरवलं की ती स्वतः सलीलपासून दूर राहील. सलील आला की ती सरळ आपल्या खोलीत जाऊन बसेल. म्हणजे काकूला आणि आईला उगीचच टेन्शन नको. अमित काकाच प्रथम सलीलला घरी घेऊन आला होता. सगळ्यांशी त्याची ओळख करून दिली. मग अनुभाशी ओळख करून देताना त्यानं म्हटलं, अनु, हा तुझाही मामा आहे. पण तुम्ही जवळपास एकाच वयाचे आहात. तेव्हा तुमच्यात मैत्री व्हायला हरकत नाही. हे ऐकून पार हबकलेल्या आई व काकूकडे बघून अनुभानं त्यावेळी त्याला फक्त हॅलो म्हटलं आणि ती आपल्या खोलीत निघून गेली. पण तेवढ्या वेळात त्याचं देखणं रूप आणि मोहक हास्य तिच्या मनात ठसलं. पुढे सलील एकटाच यायचा. त्याच्या मोटारसायकलचा आवाज आला की अनुबा खोलीत निघून जायची. पण तिचं सगळं लक्ष काकूच्या खोलीतून येणाऱ्या मजेदार गप्पांकडे आणि सतत येणाऱ्या हसण्याच्या आवाजाकडे असायचं. सलीलजवळ विनोद चुटक्यांचा प्रचंड संग्रह होता. सांगायची पद्धतही छान होती. मोहननं ओळख करून देत म्हटलं, हा माझा मित्र सलील आहे. अनु आणि सलील ही माझ्या बहिणीची माधवीची खास मैत्रीण अनुभा. सलीलनं हसून म्हटलं, मी ओळखतो हिला. मी मामा आहे हिचा. खरंय. तर मग अनु, तू आता तुझ्या मामाला जरा सांभाळ. अगं, आज प्रथमच तो माझ्या घरी आला आहे आणि मी फार कामात आहे. तेव्हा तूच त्याच्याकडे लक्ष दे. सर्वांशी त्याची ओळख करून दे. मला आई बोलवते आहे, मी जाते. मोहन आलो म्हणत तिथून आत धावला. सलीलनं खट्याळपणे हसत तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का प्लीज? मी दिसायला इतका कुरूप किंवा भीतीदायक आहे का की माझी चाहूल लागताच तू तडक तुझ्या खोलीत निघून जातेस? मला किती त्रास होतो या गोष्टीचा. अभावितपणे अनु बोलून गेली. त्रास तर मलाही खूप होतो. लपावं लागतं म्हणून नाही, तर तुला बघू शकत नाही म्हणून. तर मग बघत का नाहीस?
अनुबानं खरं कारण सांगितलं. आईचं व काकूचं टेन्शन सांगितलं. असं आहे का? खरं तर माझ्या घरीही हेच टेन्शन होतं. मी इथे येतोय म्हणताना माझ्या आईला आणि काकूलाही हेच वाटत होतं. पण तुझ्या काकांनी तर आपल्यात मैत्री होऊ शकते असं सांगितलं. मग माझ्यासमोर येऊ नकोस हे कोणी सांगितलं? तसं कोणीच सांगितलं नाही. पण काकाचं बोलणं ऐकून काकू आणि आई इतक्या हवालदिल झाल्यात की त्यांचं टेन्शन वाढवण्यापेक्षा मी स्वतःला तुझ्यापासून दूर ठेवणंच योग्य मानलं. सलीलनं म्हटलं. तर ऐकून असं आहे म्हणायचं. तुझ्या घरून कोणी येणार आहेत का आज इथल्या कार्यक्रमाला? आई अन काकू येणार आहेत ना? तर त्या यायच्या आत तू आपल्या सर्व मैत्रिणीशी माझा मामा म्हणूनच ओळख करून दे. त्यामुळे माझ्या ताईला म्हणजे तुझ्या काकूलाही जाणवेल की मी नाती मानतो. माधवी अन इतर मुलींनाही हा तरुण सुंदर अन हसरा हसवणारा मामा खूपच आवडला. शीतल अन अनिशा जेव्हा कार्यक्रमात पोचल्या तेव्हा सलील धावून धावून खूप काम करत होता अन लहान मोठे सगळेच त्याला मामा म्हणून बोलवत होते. हे सगळं काय चाललंय? अनिशाने विचारलं. बहिणींच्या शहरात येण्याचा प्रसाद आहे हा, सलील चेहरा पाडून म्हणाला. मला वाटलं होतं या शहरात चांगल्या पोरी भेटतील, गर्लफ्रेंड मिळेल, पण अनुभाच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या भाच्याच झाल्यात. राहिली सहिली ती माधवी, माझ्या मित्राची बहीण, तीही मला मामाच म्हणते. आता भाचीला गर्लफ्रेंड कसं म्हणायचं? तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.